सतां वेद्यमवास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम् श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्योरुद्यवर्ध्यते प्रकृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्। मंगलाचरणातला जन्माद्यस्यत हा श्लोक आपण प्रथम स्कंदातला पाहिला. थोडासा आवाज वाढवा. हॅलो हॅलो हा बस ठीक. हॅलो हा. आणि या श्लोकामध्ये दुसरा जो मंगलाचरणाचा श्लोक आहे त्याच्यामध्ये पहिल्या श्लोकामध्ये ज्यांची आम्ही उपासना करतो त्या कृष्ण भगवंताचं स्वरूप व्यासमहर्षी सांगतात. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये त्या ठिकाणी जो धर्म त्या धर्माची व्याख्या त्या ठिकाणी करतात. वास्तविक पाहता हा जो धर्म आहे ह्या भागवताचं गीतेचं सर्व ग्रंथांचं वेदांचं अध्ययन आपल्या सर्व संतांनी केलं आणि त्याला अनुसरूनच अभंग गाथा ओवी हे सगळं प्रकरण ते त्याला धरूनच आलेली आहेत. मग या श्लोकाचं अनुसरण करतच हे प्रमाण त्या ठिकाणी निर्मत्सराणाम सताम याला अनुसरून भागवत धर्म तुकोबारायांनी एका अभंगामध्ये सांगितलंय. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म प्राकृतमध्ये केलं नसतं तर आपल्याला काय समजलं असतं. धर्म प्रोदित कैत्रवोत्र परमा निर्मत्सराणाम सताम याचा स्पष्ट अर्थ या चरणात आला की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी किंवा कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हा या श्लोकाचा अर्थ आहे. त्यानंतर पुढचा मंगलाचरणाचा श्लोक जो आपण त्याच्यावर चिंतन शुकमुनींचे चरित्र पाहत असताना पाहिलेला आहे. निगमकल्पतरोर गलित फलम शुकमुखादमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुमुरवो रसिका भुवि भावुकाः. या श्लोकाचं चिंतन आपण त्या दिवशीच केलेलं आहे. अशा प्रकारचे हे 3 मंगलाचरणाचे श्लोक आणि त्यानंतर प्रथम स्कंदाला त्या ठिकाणी व्यासमहर्षींनी सुरुवात केली. या भागवत ग्रंथाची उत्पत्ती कशी झाली. या जय हरी जय हरी या सर्वांना जय हरी. या या इकडे या पाहिजे या बाजूला बसा. काही इकडे बसावं तिथं जागा नसेल पुढे सरका तुम्ही सरका नाही ते इकडे ह्या बाजूला बसला तरी चालेल. इकडे जागा आहे इकडे आहे. या आम्ही मोजके लोक होतो त्यामुळे आम्ही वरती बसवलो. म्हणजे एवढं अंतर कशाला ठेवायचं. आम्हाला माहिती असतं तुम्ही येणार आहे तर आम्ही सगळे खाली बसलो असतो. या जय. तर ह्या भागवत ग्रंथाची निर्मिती
ज्या वेळेला व्यासमहर्षींनी केली आणि त्याचा प्रचार प्रसार करण्याकरता भगवान शंकरांनी आपल्या पोटी पुत्र रूपाने यावं म्हणून अनुष्ठान केलं आणि पुत्रप्राप्ती झाली. तो पुत्रही अशा पद्धतीचा प्राप्त झाला. अतिशय विरक्त भागवताचा वक्ता, त्याचं विशेष लक्षण सांगितलेलं आहे. ज्ञान तर त्याला पाहिजेच, अनादिकालच्या परंपरेचं ज्ञान तो वर्षात त्याला मिळालेला असला पाहिजे. त्यात पुन्हा हे भक्तिशास्त्र आहे, प्रेमाचं शास्त्र आहे. श्रीमद भागवत शास्त्र हे प्रेमाचं शास्त्र आहे. त्याच्यामध्ये ती प्रेम भगवंताबद्दल निर्माण झालेलं असलं पाहिजे. या दोन गोष्टी. अजून तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली, तो विरक्त असायला पाहिजे. या तीन लक्षणांनी युक्त असला पाहिजे. विरक्ती वाचोनी काही ज्ञानासी तगनेची नाही, हे विचारोनी ठाई ठेविले देवे. 15व्या अध्यायामध्ये ओवी आली. ज्ञान प्राप्त कोणाला होईल काही हरकत नाही, तो त्याचा मूळ जन्मसिद्ध हक्कच आहे. ज्ञान प्राप्ती होईल त्याला, पण ते अखंडतेकडं जाणार नाही. अनुभव येईल त्याचा. अनुभव कसा? जसं एखादी पाण्यावर रेष मारली, किती वेळ टिकल? तेवढाच अनुभव त्याचा. टिकला तर तेवढाच. दुसरी रेष मातीवर मारलेली असेल आणि तिकडे जाणारी रहदारी कमी असेल जाणाऱ्यांची, तर बऱ्याच 8-10 दिवस टिकू शकते. आणि एक दगडावर मारलेली रेष जर असेल तर त्याला वज्रलेप म्हणतात, ती किती काळ टिकू शकते. आजही पुरातन काळामधली अजिंठा वेरूळची लेणी पाहिली तर जशीच तशी आहे. तसं ह्या तिन्ही मधलं आपल्याला प्राप्त झालेलं ज्ञान, तो ज्ञानाचा दोष नाही, आपल्या वृत्तीचा दोष. आपली वृत्ती स्थिर व्हायला तयार नाही. ज्ञान होऊन बी एवढी चंचलता आहे ना आपल्या वृत्तीमध्ये, त्याच्यामुळे अखंडतेकडे स्वप्न बघा फक्त अखंडतेकडे जाण्याचं. वृत्ती स्थिर झाल्याशिवाय अखंडतेकडे वाटचाल होणारच नाही. आणि वृत्ती स्थिर न होण्याचं कारण सांगितलं माऊली ज्ञानवाऱ्या म्हणतात, विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगणेच नाही. ज्ञान प्राप्त झाले 100%, अनुभव आलाय, पण ते टिकणार नाही. का तर अंतःकरणात वृत्तीमध्ये काय नाही, मिथ्यात्व कळलं नाही जगाचं. याला सत्य मानून बाकीचे सगळं जसं समाज सत्य मानून बसला, आणि आम्ही परमार्थ करणारे सुद्धा त्याच लेवलला अजूनही मिथ्यात्व प्रपंचाचं कळलेलं नाही. कळणं म्हणजे सोडून देऊन कुठं जाणं नाही बरं का, ते डोक्यात घेऊ नका. काही गरज नाही कुठे जाण्याची. परंतु त्याचं मिथ्यात्व कळल्यानंतर आपल्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आपल्याला याचा प्रपंचाचा असा विट आला पाहिजे. विटले हे चित्त सोडायचं नाही, सोडायची आवश्यकता नाही. चित्ताचा विषय, धरसोडीचा नाही, धरायचाही नाही, सोडायचा नाही. चित्त स्थिरावलं पाहिजे स्वरूपाच्या ठिकाणी. आणि ते स्थिरावलेलं अखंड होण्याकरता विरक्ती पाहिजे. तर ते विरक्तीची वैराग्याची व्याख्या त्याच्या पुढच्या वेळेमध्ये ज्ञानोबाराय करतात. विषय रांधिली रससोय, जई जेवणारा ठाऊकी होय, ते तो ताटची सांडोनी जाये जियापरी. विषाने भरलेलं अन्न आहे, कुणीतरी तुम्हाला जेवायला वाटलं, पण कुणीतरी सांगितलं त्याच्यात विष घातलेले. 8 दिवसाचा उपवास असला तरी खाईल का नाही? तसं विषयांचं मिथ्यात्व कळलं आणि भगवंताच्या नामाची गोडी जर लागली तर मग त्या ठिकाणी प्रतिबंध ही विषयच आहे, भगवंताचं स्मरण न व्हायला. आणि विषयाचा प्रतिबंध हटल्यानंतर चित्ताचा विषय परमात्मा होतो. 2 प्रमाण आपल्या समोर ठेवतो की विषय विसर पडला
विसर पडिला निशेषण अंगी ब्रह्मरस कसावला. ज्याला विषयाचा विसर पडतो, विषय आवडतात त्याला देव आवडत नाही, आणि ज्याला देव आवडतो त्याला विषय आवडत नाही. विषय विषाचा पडिपाडू गोड परमार्थ लागे कडू. कशामुळं? त्यांचं वैर आहे विषयाचं परमार्थ स्वरूपाचं. विषय आवडतात त्याला देव आवडणार नाही, देव आवडतो त्याला विषय आवडणार नाही. विषय विषाचा पडिपाडू गोड परमार्थ असून लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवासी झाला. विषय ओढी भुलले जीवा, विषय ओढी भुलले जीवा, आता याची कोण करील जीवा, आता याची कोण करील जीवा. उपजे नारायणी भावा, उपजे नारायणी भावा. पावनी विषय जे आहेत त्याच्यामुळे परमात्म्याचा विषय, त्या विषयाची वासना, हा वासना हाच प्रतिबंध आहे. आणि तो प्रतिबंध कशाने हटतो? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज. बस त्याच्या पुढे काय वळालेली आहे? झालं का विषयाचं निराकरण? सगळ्या 4-5 प्रमाणामध्ये निराकरण होते. मग रामनामी उपजे, एरवी नाही. कारण विषय प्रतिबंध आहे म्हणून रामाचं नाम आणि राम आवडत नाही. आणि तो प्रतिबंध कशाने जाईल? संतांच्या चरणराजाने. आता संतांच्या चरणराजामध्ये म्हणजे काय? तर संतांचे चरणराज ही काही चुकीचं आहे असं नाही. ते जे करतात ना, जे काय म्हणतात त्याला, समजा पाद्यपूजन जे करतात त्यावेळेला अभंग मी म्हटला जातो, पाय तुझे गुरु राजा. हे सगळं बरोबर आहे, पण ते कोणाला लागू होतं ह्याच्यामुळं महात्म्यांनी प्रतिबंध आणला का त्या योग्यतेचे नसताना पाय धुवून घेतील याच्याकरता त्यांनी त्याला काय केलं? प्रतिबंध केला त्या महात्म्यांनी. पण याचा अर्थ ते बरोबर नाही असं नाही. त्या पद्धतीने संत वाङ्मयाला सांगणारा, आचरण करणारा, अनुसरणारा, तशा पद्धतीची जर प्रकृती ती जर असेल, ती प्रकृती पूजण्यामध्ये पूजणाऱ्याला फायदाच आहे ना. ती प्रकृती राहिली का? आता अखंड ज्याचं अनुरेणू माझी मत झाली अनावर वाचा असं जो ज्याचं भजन चालतं, तर त्याची प्रकृतीची पूजा काय? ती काय प्रकृतीची पूजा आहे का? ते ज्ञानाची चालते बिंब असं झालेलं असं तर म्हणतोय बरं का. नुसतं गप्पा नाही आणि प्रमाण म्हणणं नाही. मग त्याची केलेली पूजा ही प्रकृतीची पूजा आहे का भगवंताची पूजा आहे? त्याची केलेली पूजा संतांची पूजा आहे का व्यक्तीची पूजा आहे? ध्यानात ठेवा. पण तसं अतिशय कठीण गोष्ट आहे. पुढे शरीराला वळण पडलेलं मिथ्या विषयाचं मिथ्यात्व परिपूर्णपणे बुद्धीला ठसलेलं असे दुर्मिळ असल्यामुळे महात्म्याने सांगितलं, त्यापेक्षा तो नाम ते बोध याला संत ही पदवी आहे. मग ती नाम किंवा बोध कोणीतरी सांगण्याकरता प्रकृती असायला पाहिजे ना. त्याशिवाय कसं आकाशवाणीनं कळायला एवढी पात्रता आहे का आपली? एवढं तप आहे का आपलं? म्हणजे त्याला ब्रह्म मानावं लागेल. परंतु तिथे प्रतिबंध का घातला की तसे परब्रह्म स्वरूप झालेले विरळे आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला महत्व द्यायचं नाही. पण अजिबात महत्व द्यायचं नाही असं नाही. आकाराशी कैसा ठाव अवघा देहाची झाला देव. प्रमाण ऐकून असाल. आता आकाराला कुठे राहिलं महत्व? आकाराशी कैसा ठाव अवघा देहाची झाला देव. परिपूर्ण देह ब्रह्मस्वरूप झाला देह. हा मग गोविंद ते काय भेद नाही देवातया. हे पुरेपूर नाही प्रमाण लागू पडत चाललेल्या विषयाला. हे साधक दशेला लागू पडते.
सुरुवात केली ना तर मग एक तीक्ष्णभर पाण्यावरच्या रेगे करता प्रमाण लागू पडते. आहे प्रमाण बरोबर आहे, पण ही वज्रलेप रेग आहे चाललेला विषय आणि ती पाण्यावरची रेग आहे. अभंगाच्या दृष्टीनं नाही, तुकोबारायांच्या दृष्टीनं नाही, आपल्याकडून आपल्या दृष्टीनं ती पाण्यावरची रेग आहे. आपल्या दृष्टीनं तुकोबारायांच्या दृष्टीनं नाही म्हणत नाही. आणि माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे असं ज्याच्या प्रकृतीचं झालंय. प्रकृती भेद सांगून राहिलो मी नामाने बोधाबद्दल आणि संतांबद्दल नाही बोलून राहिलो. मला त्यांच्या प्रकृतीबद्दल बोलायचंय, त्यांच्या देहाबद्दल, अधिकाऱ्यांच्या नाही. आलं का लक्षामध्ये मला कशाबद्दल बोलायचंय? ज्यावेळेस आताच दिलेले प्रमाण आकाराशी, आता आकाराशी काय साठावं, अवघा देहाची झाला देव हे प्रमाण ज्याला ज्याला लागू पडत तो त्याची प्रकृती पुजली तर मग बरोबर आहे. त्याची प्रकृतीच राहिली नाही, आता प्रकृती भावावरच नाही तो. म्हणून त्यांनी एवढं विश्लेषण करण्यापेक्षा सरळ सांगितलं ना, तत्वाला गुरु माना, संपला वेळ. मग तरी आपण तत्वालाच गुरु मानू नये का? आपण आकाराला गुरु मानले, आपल्यामध्ये भाव नाही का आकाराला गुरु मान? फक्त बोलत नाही आपण, मानलेले मी तर मानलेले हो, पण माझे श्री गुरु मात्र मी जसं सांगतोय त्या प्रकारातले नव्हते. माझे श्री गुरु परिपूर्णपणे त्या ठिकाणी एवढंसही अनुमात्र सुद्धा काय राहिलेलं नव्हतं, त्यांच्यामध्ये ब्रह्मत्वापासून वेगळे राहिलेले नव्हते. तुमचे तसे असतील तर माझं काही म्हणणं नाही, पण माझे गुरु माऊली ज्ञानोबाराय आपल्या गुरुबद्दल सांगताना सांगतात ना, माझा निवृत्ती हा प्रवृत्तीवरून निवृत्तीवर आलेला निवृत्तीनाथ नाही, तर पहिल्यापासूनच जो निवृत्तीवर आहे असा निवृत्तीनाथ आहे माझा श्रीगुरु. म्हणजे भेद दाखवला ना तुमच्या आपल्या गुरुमध्ये त्यांच्या गुरुमध्ये आहे का नाही तो तुम्ही पहा. नसेल तर त्यांना आनंद आहे. तुमच्या गुरुमध्ये माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलेल्या गुरुच्या व्याख्येमध्ये भेद नसेल तर आनंदाच आहे ना माऊलींना. पण जर भेद असेल तर मग मात्र नाही, तोच विषय चालला. आकाराशी कैसा ठाव अवघा देहची झाला देव. आताच सुरुवातीला म्हणले गुरु परमात्मा परेशु. मग हे कोणत्या प्रकृतीला लागू पडतं? चला आता त्याच्यावरती आपण जास्त विश्लेषण करत नाही, परंतु सांगणं गरजेचं आहे. आपला विषय चालला होता की त्या विरक्तीची परी कशी आहे. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, एकच उदाहरण देऊन, विषेरांजली रस सोय जय जेवणारा ठाऊकी होय, ते तो ताटची सांडोनी जाई जियापरी. तो जसं ते विषयुक्त अन्न कुणीतरी सांगितलं याच्यामध्ये विष घातलेले आहे, तर तो ते अन्न खाणार नाही आणि उठून निघून जाईल. तैसी संसाराया समस्ता जाणी जे जै अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. तसा संसार अनित्य आहे, नित्य नाही, अनित्य आहे, बदलणार आहे, क्षणाक्षणाला बदलणार आहे. असं ज्याला त्या ठिकाणी झालं, वैराग्य त्याच्या पाठीमागे धावतं, त्याला वैराग्याच्या मागे जाण्याची गरज नाही. एखादी गोष्ट मिथ्या आहे, समजा तुमचं बेंटेक्सचे काही दागिने पडलेले आहेत आणि तुम्हाला त्याच्यातले पारख आहे, तुम्ही त्याला हात बी लावणार नाही, कारण डुप्लिकेट आहे ते, बेंटेक्स आहे, ओरिजिनल नाही ना ते. मग तसं हे परिवर्तन लक्षामध्ये आलं, बुद्धीचा निश्चय जो करायचा आपल्याला तो हाच करायचा आहे. ब्रह्म सत्य हा निश्चय झाला, ब्रह्मानुभूती घेतली आपण, पण अजून प्रपंच सत्य वाटतोय आपल्याला. फक्त प्रपंच मिथ्या होण्याचं बाकी राहिलेलं आहे, तेवढं त्याचं त्यांनी करून घ्यायचंय, बाकी आता काय राहिलेलं नाही. ब्रह्म सत्य अनुभवलंय आपण, पण ते दृढीकरण कशाचं करायचंय? याच्या मिथ्यात्वाचं दृढीकरण करायचं. मिथ्या म्हणजे खोटं नाही. मिथ्या शब्दाचा सरळ अर्थ आपण सहज खोटा असा करतो, मिथ्या शब्दाचा अर्थ खोटा नाही. स्वप्नामध्ये वाघ आला आणि तेवढ्यात घाबरून ओरडून जागा झाला, तेव्हा घरात म्हणलं काय झालं, म्हणजे वाघ बघा बघा बाहेर गेला. असं सगळी शोधायला बाहेर गेली, कुठेही दिसला नाही, कारण तो नव्हता, स्वप्नात आला होता. स्वप्नातून जागृती अवस्थेत आल्यानंतर तो वाघ राहिला का? आता
मग स्वप्न खरं का खोटं? म्हणा खोटं. दोन शब्द तर म्हणायचे. तुम्ही खोटं म्हणलं मी म्हणलं का चुकलं का? तुम्ही म्हणायचं खरं म्हणजे झालं. काय अवघड आहे म्हटलं. दोन्ही पैकी एक कोणतं असणार आहेत ना चुकतं. तुम्हाला बरोबर दोन्ही पैकी एक किती सोपं आहे. हा तो तर बारकावा लक्षात आला पाहिजे म्हणजे मग पटकन उत्तर नाही देणार तुम्ही. पहा आता मी तुम्हाला सांगतो. आता परत उत्तर बदलू नका. अलकाताई वाघ नाही दिसत आता पण त्याच्या धोत्राचा पितांबर झाला. धोत्राचा पितांबर म्हणजे कळलं ना. हा परिणाम तर जागृतीत दिसतोय की नाही जागा झाला. वाघ नाही दिसू द्या. मग परिणाम खरा दिसतोय की नाही. मग खरं का खोटं? आता म्हणा खरं. तर शास्त्रामध्ये त्याला एक अनिर्वचनीय किंवा मिथ्या शब्द वापरला. मिथ्या शब्दाचा खोटा असा अर्थ करायचा नाही. मिथ्या शब्दाचा अर्थ आहे की अनिर्वचनीय. काही वचन करता येत नाही. एखाद्याला विचारलं तुमचं या गोष्टीबद्दल काय मत आहे, तो म्हणतो नो कॉमेंट्स, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. याला म्हणतात मिथ्या. तसे संसार या समजता जाणीची जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. असे वैराग्यशीला असणारे शुकमुनी. ते शुकमुनी निर्गुणाचे उपासक होते. सगुण उपासना त्यांना मान्य नव्हती आणि त्यांना हे भागवत प्रचारक आणि प्रसारक म्हणून नियुक्त करायचंय. त्यांना या भागवताची संहिता द्यायची. त्यांना हे भागवत सांगायचे, शिकवायचे आणि त्यांच्या हस्ते जगताचं कल्याण करायचं असं व्यासांनी ज्या वेळेला ठरवलं, निर्जन एकांतामध्ये अशा पद्धतीनं कुणाचाही संबंध नाही जगताचा, अशा ठिकाणी ते शुकमणी त्या ठिकाणी राहत होते जंगलामध्ये. माहीत पडलं व्यास महर्षींना आणि अशा त्या पुत्राला आणण्याकरता स्वतःचे काही शिष्य त्यांनी पाठवले. लवकर जा आणि त्या ठिकाणी समाधीला ते बसायच्या आतमध्ये तुम्ही त्याच्याजवळ पोचले पाहिजे. एकदा का शुकांची समाधी लागली तर ते किती दिवस त्यांना काही काल नाही, किती महिने किती दिवस त्याच्यामध्ये जातील हे सांगता येणार नाही. तर त्यांचे बाकीचं जे काही बाह्य क्रियाकर्म आहे ते आटपेपर्यंत तुम्ही तिथे जा शिष्यांना सांगितलं आणि तिथे या श्रीमद भागवतातले काही श्लोक फक्त त्यांच्या कानावर पडू द्या. त्यावेळेला हे व्यासांचे शिष्य तिथे गेले आणि समाधीला बसायच्या अगोदरच त्या ठिकाणी त्यांनी ते श्लोक म्हणायला, जे श्लोकांची संहिता व्यासांनी त्यांना दिली होती ती म्हणायला सुरुवात केली. बर्हापेडं नटवरवपु कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवासः कनककपिशं वैजयन्ती च मालां रन्ध्रान् वेणोरधरसुदय पुरयन् गोपवृन्दै वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः. भगवंताच्या सगुण स्वरूपाचं वर्णन करणारा हा श्लोक त्या ठिकाणी गायला. आमचे तुकोबाराय ह्या श्लोकाचं वर्णन एका अभंगातून करतात. सगळे अभंग भागवताला गीतेला अनुसरून आहे. राजस सुकुमार मदनाचा रुळे
राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशची कळा लोपलिया. सूर्याचा आणि चंद्र ही सुद्धा निस्तेज पडले. कोटी कोटी सूर्य उगवल्यानंतर जसा प्रकाश तसा त्याचा प्रकाश आहे त्याच्या सर्व स्वरूपाचा सगुण स्वरूपाचा. आणि हा सगुण साक्षात्कार आपल्याला करून देत असताना सद्गुरूंनी आपल्याला ते सहन होत नाही म्हणून प्रेतरूप झाला. ही जी अवस्था होती ना आपली ती त्याच्यामुळे होती. आपल्या डोळ्यांनी काय पाहू शकणार ते तेज आपण. ही जी स्थिती होती ना आपली ती त्याच्यामुळे होती. आणि प्रबोधाने नामाचं वळण संपूर्ण शरीराला पडल्यानंतर मग ते तेज सहन करण्याचं सामर्थ्य तुमच्या इंद्रियामध्ये येणं याला अतींद्रियता असं म्हणतात. मग अतींद्रियता प्राप्त झाल्यानंतर तुम्ही त्याला सगुण स्वरूपामध्ये पाहू शकता, अनुभवू शकता. तुमच्या त्या त्या इंद्रियाचं ते बळ शक्ती ताकद वाढवायची आहे तुम्हाला, त्याला अतींद्रियता म्हणतात. हे शब्दे विन संवादिजे इंद्रियानेनता भोगिजे बोला आधी झोंबिजे प्रमेयासी. चला पुढे. असा हा बरहा पिडम नटवर वपू हा श्लोक म्हटल्यानंतर निर्गुणाचा असणारा हा उपासक पागल झाला. वा भगवंत असंही तुझं रूप आहे. पण एक क्षणभरच टिकलं ती वृत्ती. पुन्हा डोक्यामध्ये आलं की या सगुण असणाऱ्या भगवंताला खायला घ्यायला तर काही पाहिजे ना आपल्याकडं. एक तर आपण दिगंबर, आपल्याकडं कोणत्याही प्रकारचं सामग्री नाही आणि त्याला काय खायला द्यावं आपण. ठीक आहे, तो सगुणाचं मला आवडलं, ते त्याची भक्ती करावी असं मला क्षणभर वाटलं. शुकमुनी म्हणतात क्षणभर वाटलं त्यांना थोडं, पण काय द्यावं त्याला. लाला को मिश्री माखन बहुत प्यारा लगता है. मिश्री माखन म्हणजे काय. मिश्री म्हणजे मिश्री नाही. मिश्री कशाला म्हणलेले माहिती का तुम्हाला. मिश्री कशाला म्हणलेली. मिश्री खडी साखरेला मिश्री हिंदी शब्द आहे. मिश्री म्हणजे खडी साखर. नाही तर द्याल मिश्री उद्यापासून द्यावा. मिश्री आणि माखन म्हणजे लोणी. ही भगवंताला खूप आवडतं, पण माझ्याकडे नाहीये ना ती द्यायला. नको, आपलं निर्गुणाचं बरं आहे, काही नाही, डोळे मिटून बसलं की झालं काम, काही नाही लागत त्याला द्यायला. आपल्याकडे तर काहीच नाही. तेवढ्यामध्ये दुसरा श्लोक त्यांच्या कानावरती पडला त्या शिष्यांच्या माध्यमातून. अहो बकियं स्तवनकारकूटं जिघांसया पायसदप्यसाध्वीं लेभे गतिं दातृचितां ततोम्यं कं वा दयालुं शरणं व्रजे. हाच श्लोक सगळं वाङ्मय संतांचे ह्याला अनुसरून आहे. याचा किती अभ्यास केला असेल पहा. ह्याला मी ओवी सांगते. आता आपलं काय चाललंय, त्याला अभंग प्रमाण जो श्लोक मी म्हणतोय त्याला आणि ओवीचं प्रमाण हा विषय चालला आहे. लक्षात घ्या. याला अनुसरून गौरींची एक ओवी आलेली आहे. श्लोक काय सांगतोय, काही नाही लागत देवाला. देवाला फक्त भाव असला की बस झालं. भावेषु विद्यते देव. आणि त्याच्याकडे एवढा समत्व भाव आहे की त्याला मारण्याकरता विषानं स्तन भरून ही पुतना आली तरी सुद्धा तिला मुक्तिरूपी गती दिली, तिला चांगली गती दिली. तिच्याकडे तर काय होतं देवाला द्यायला तिने तर विष घेऊन आली तरी मुक्ती दिली. ह्याची ओवी अशी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. तुझे औदार्य स्वतंत्र, हे भगवंता तुझा उदारपणा हा स्वतंत्र आहे. देतान मनसी पात्रा पात्र कैवल्या ऐसी पवित्र वैरियाई दिदली. तुझा उदारपणा असा आहे की भक्तांना जे देतो ते वैऱ्यांना सुद्धा ते देतो. एवढा उदार आहेस तू. देतान मनसी पात्रा पात्र कैवल्या ऐसी पवित्र वैरियाई दिदली. मग ही ज्या वेळेला हा श्लोक ऐकल्यानंतर मग म्हटले काय हरकत नाही. आणि त्यांना जाऊन विचारलं त्या शिष्यांना, आपण कोण आणि ही जे श्लोक म्हणतात ही कोणत्या ग्रंथातले. त्या शिष्यांनी सांगितलं
व्यास महर्षींचे शिष्य आहोत आम्ही, आणि त्यांनी श्रीमद भागवत शास्त्र अशा गोडाऊन भरले. 18,000 श्लोक आहेत, 10 बाय 10ची रूम भरली त्या श्लोकांनी, आणि त्यांचा प्रचारक प्रसारक ते करतायत. आणि त्यांनी आम्हाला तुम्हाला आणण्याकरता पाठवलेले. वा वा वा, ताबडतोब चला म्हटले आणि त्यांच्या बरोबर आले. मग व्यास महर्षींनी त्यांना भागवताची ही संहिता दिली. त्यानंतर त्यांनी ही कथा सांगण्याकरता त्या ठिकाणी भूतलावर त्या ठिकाणी ते विद्यमान असताना या ठिकाणी राजा परीक्षितीला कथा सांगण्याकरता ते निघाले. मग या राजा परीक्षितीला अशी काय आवश्यकता पडली? कोण हा राजा परीक्षिती? पांडवांच्या कुळामध्ये अभिमन्यूचा असणारा हा पुत्र राजा परीक्षित. ज्या वेळेला महाभारताचं युद्ध संपलं आणि या महाभारताच्या युद्धाच्या समाप्तीनंतर दुर्योधनाला बरं वाटावं, कारण संपूर्ण कौरवकुळाचा नाश झालाय. खितपत अवस्थेला, मरणासन्न अवस्थेमध्ये दुर्योधन पडलाय. आणि अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा पुत्र त्याच्याजवळ गेला. त्याला बरं वाटावं म्हणून त्याला सांगितलं, सगळं काही जरी झालं असलं ना, पण सगळे त्या ठिकाणी युद्ध हरलो असो, सगळ्या कौरवांचा निपात झालेला जरी असला तरी मी त्या ठिकाणी प्रतिज्ञा करतो, या पांडवांचा निर्वंश केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि त्या ठिकाणी एक वेळची गोष्ट आहे, या 5 पांडवांना भगवान श्रीकृष्ण म्हटले, ज्या दिवशी घटना घडणार होती त्याच दिवशी चला आपल्याला आज फिरायला जायचे अमुक ठिकाणी. पांडवांचा विश्वास होता, कृष्ण भगवंताबरोबर ते फिरायला निघाले. पण पांडवांची जी मुलं होती, 5 पांडवांचे 5 पुत्र जे होते, ते मात्र म्हटलं आम्हाला नाही यायचं, तुम्ही जा. आणि ते तिथेच झोपले. रात्रीच्या वेळेला अश्वत्थामा आला आणि त्यांना 5 पांडव झोपेमध्ये येते, 5 पांडव समजून त्यांचा शिरच्छेद केला आणि दुर्योधनाला सांगायला केला, बस आता हे तर म्हातारे झालेत पांडव. काही दिवसामध्ये त्या ठिकाणी पहिलं त्याच्यानंतर लक्षात आलं, अरे आपल्याकडून चूक घडलेली आहे, पण आता हरकत नाही, आपल्या प्रतिज्ञा जवळजवळ पूर्णच झाली. पांडव जे आहे ते कधीतरी आज जरी वाचले तरी वृद्ध होऊन मरणारच आहेत, पण त्यांच्या कुळाचा मी बिमोड केला हे सांगायला दुर्योधनाला गेला तर दुर्योधनाच्या सारख्या वाईट प्रवृत्तीच्या माणसाला सुद्धा वाईट वाटलं. अरे रे अश्वत्थाम्या, आणि काहीतरी झालं तरी माझंच कुळ होतं ते, निदान कुलाला कुलदीपक तरी राहिला असता, तू हे काय रे केलं? दुर्योधनाला त्याची हेटाळणी केली. आता पुन्हा पुढचा प्रसंग आहे. एक बिजांकूर उत्तरा जी अभिमन्यूची पत्नी आहे, तिच्या पोटामध्ये आणि त्या ठिकाणी वाढत होता. एका ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा, 5 पांडव, द्रौपदी हे उभे आणि ती उत्तरा एका दुसऱ्या दिशेला आहे. तिथून त्या ठिकाणी पळते. तिच्या पाठीमाग त्या ठिकाणी एक असं ब्रह्मास्त्र ह्या अश्वत्थाम्याने सोडलेलं आहे, तिच्या गर्भावर सोडलेलं आहे. सोडलं आणि ताबडतोब गर्भामध्ये जो गर्भ आहे त्या गर्भाचा तो मृतप्राय झाला तिथेच. आणि तिथून त्या उत्तरेनं भगवान कृष्णाला हाक मारली. काय हाक मारली? तू मदीन मोरी, तू मदीन मोरी, कोण खबर तू मदीन मोरी, कोण खबर गोवर्धन गिरिधारी, Oh
हरीचा भाव कधी भारी हरीचा भाव कधी भारी आज रखो तुम मेरी गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी। जय हो हरि बोल। तहान लागल्यावर जीव जसा व्याकुळ होतो तसे हे पद म्हणत असताना द्रौपदीच्या जाग्यावर आपल्याला पहा आणि म्हणा जरा अंतकरणापासून. द्रौपदीच्या जागेवर आपण आहोत आणि आपल्याला असं संकट पडले असा भाव धारण करून अंतकरणामध्ये ही म्हणा. मग तुम्हाला तुमच्या अंतकरणात तो आलेला कळेल, त्याचा स्पर्श कळेल आणि आनंदमय वृत्ती तयार होईल तुमची. तुम बिन मोरी कौन खबर गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी. आपल्यावर काही संसदच पडलेलं नाही ना, टेचिंग चाललंय सगळं आपलं चाललंय ना टेची मध्येच. त्यामुळे नाही ते भिडत नाही आपल्याकडे. असो भगवान परमात्म्यानं अंगठ्या एवढं रूप धारण केलं, अंगुष्ठ प्रमाण रूप धारण केलं. आपल्या शरीरामध्ये सुद्धा आत्मा अंगुष्ठ प्रमाण स्वरूपामध्ये आहे. त्याला कुटस्थ चैतन्य म्हणतात. का म्हणतात त्याला? कुटस्थ. थोडस वेदांत जाता जाता सांगतो, गरजेचं आहे आपल्याला. आपण साधक आहोत. निर्गुण सगुण दोन्ही भक्तीचा समेळ बसून मस्त मध्ये राहायचंय. तर जसं नदीचं पाणी आहे, धरणाचं तलावाचं पाणी आहे, ते पाणी पाईपलाईनच्या माध्यमामधून गावाच्या टाकीमध्ये आलं. गावाच्या टाकीमधून तुमच्या बिल्डिंगच्या किंवा घराच्या टाकीमध्ये आलं आणि तिथून पुन्हा तुमच्या नळातून तुमच्या बाटलीमध्ये आलं. तुमच्या नळावाला आलेलं पाणी तेच आहे ना, कुठलं? मग आता ते जे पाणी आहे त्याला तुम्ही ब्रह्मचैतन्य समजा, ब्रह्म समजा. ब्रह्मचैतन्य तुमच्या ज्या वेळेला त्या ठिकाणी मायारूपी उपाधीचा स्वीकार करतं त्यावेळेला ते ईश्वर चैतन्य होतं. ईश्वर कोणाला म्हणतात? मायोपाधी शिव बोली. जे शिव म्हणजे ईश्वर, राम कृष्ण शिव हे ईश्वर आहे. तर त्याला मायारूपी उपाधी लागली, पण त्या उपाधी लागूनही ते उपाधीत सापडले नाही बरं का. खेडी या प्रकारातले जे अभंग संतांनी केले ना त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेले, यादवांचा पोर एक गोप्या फळा, तो अवघेची खेळ खेळला रे, लहान थोर अवघी मारी, तो खेळ चिमोडून गेला रे, ऐक खेळ्या तुला सांगतो, लहानमणी खेळ खेळ. 16,108 स्त्रियांबरोबर द्वारकेमध्ये राहताना ज्या आनंदामध्ये आहे, पारध्याच्या मनानं देह पडल्यानंतर त्याच आनंदामध्ये. म्हणून योगेश्वर म्हटलेले आहे. अशी आपली वृत्ती झाली पाहिजे. याकरता ब्रह्मचैतन्य ईश्वर चैतन्य झालं, ईश्वर रूपाला आलं, मायेचा अंगीकार करून पण मायेत सापडलं नाही. ध्यानात ठेवा. ब्रह्मचैतन्य
अविद्यारूपी उपाधी धारण केली, जीव झाला आणि त्या मायेत सापडला. अविद्या माया आणि विद्या माया. ईश्वर कधीही मायेमध्ये सापडत नाही आणि जीव त्या मायेमध्ये सापडल्याशिवाय राहत नाही. हे झालं जीव चैतन्य. डायरेक्ट बी जीव चैतन्य नाही झालं. ते ब्रह्म चैतन्य, ईश्वर चैतन्य म्हणजे दुसरी टाकी, गावची टाकी. तिकडचं पाणी म्हणजे ब्रह्म चैतन्य. तुमच्या घराची जी टाकी आहे ती कुटस्थ चैतन्य म्हणजे तुमच्या देहामध्ये अंगुष्ठ प्रमाणामध्ये इथे त्या ठिकाणी योगी त्याचा अनुभव घेतात. ज्योती स्वरूपामध्ये, प्रकाश स्वरूपामध्ये अनुभव घेतात. जे प्रकाश स्वरूपामध्ये अनुभव घेतात ते प्रकाश संप्रदायाचे. ध्यानात घ्या, 4 संप्रदाय. एक चैतन्य संप्रदाय. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. जड आणि चैतन्य हा विवेकाने भेद करून आपल्या बुद्धीमध्ये चैतन्य ठसवतात. ती चैतन्य संप्रदाय. आणि स्वरूपाकार वृत्ती जे करतात ते स्वरूप संप्रदाय. स्वरूपाकार वृत्ती झाल्यानंतर आनंद रूपानं ती वृत्ती आनंदमय होते, ते आनंद संप्रदाय. हे 4 वेगवेगळे आहेत का? स्वरूपाचा साक्षात्कार झाला म्हणून आनंद झाला, चैतन्याचा साक्षात्कार झाला म्हणून आनंद झाला, प्रकाशाचा अनुभव आला पण आपल्याला कळला नाही का तर ते आपल्याला सहन झालं नाही. पण आनंद जो झाला तो प्रकाश रूपाने तिथे तुमच्या प्रकाशित झालं कुटस्थ चैतन्य. पण आपल्याला कळलं नाही, डायरेक्ट वृत्ती आनंदमय झाली. तर ते कुटस्थ चैतन्य आपल्या इथे आज्ञाचक्राच्या वरती इथे प्रकाश स्वरूपामध्ये आहे. योगी त्याचा तसा अनुभव घेतो ज्योती रूपाने. म्हणून माऊली ज्ञानवरायांचे प्रकाश स्वरूपाचे जास्त अभंग आहेत. अभंग गाते पाहिले तर प्रकाश स्वरूपामध्ये आलेला अनुभव आहे त्यांचा, तो त्यांनी त्याच्यामध्ये मानलेला आहे. मग असं हे कुटस्थ चैतन्य म्हणजे तुमच्या देहामध्ये आलेलं आत्मतत्व, त्याचं अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव चैतन्य किंवा चिदाभास. आलं लक्षामध्ये? म्हणून टाकीचं उदाहरण मुद्दाम देत गेलो. ब्रह्मचैतन्य व्यापक आहे. माया उपाधी धारण केली, ते थोडंसं ईश्वर रूपाला आलं म्हणजे अवताराला आलं, आकाराला आलं. राम रूपाने, कृष्ण रूपाने, शिव रूपाने, देवीच्या रूपाने, अनेक अवतार त्या रूपाने. ते झालं ईश्वर चैतन्य. तुमच्या आपल्या देहामध्ये जे आलं ते कुटस्थ रूपानं म्हणून कुटस्थ चैतन्य, त्याचं अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब त्याला म्हणतात शिव चैतन्य, त्याला म्हणतात चिदाभास. मग कुटस्थ चैतन्य हेही निरुपाधिक आहे. जसं ब्रह्मचैतन्याला उपाधी नाही, निरुपाधिक आहे. तर या कुटस्थ चैतन्याचं ब्रह्मचैतन्याशी ऐक्य आहे. आणि जीव चैतन्य हे कुटस्थाचं प्रतिबिंब आहे. म्हणजे जीव कुटस्थ स्वरूप आहे, कुटस्थ ब्रह्मचैतन्य स्वरूप आहे, म्हणजे जीव ब्रह्मरूप आहे. हे उघड झालं. कल्पना अविद्या तेने झाला जीव आणि मायोपाधी शिव बोली देती. दुसरं प्रमाणात मला झालं जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग सिंधू तो अभंग नेने हरी. जीव आणि शिव हे हरिरूपावरची 2 तरंग आहेत. जीव म्हणजे छोटी लाट आणि शिव म्हणजे मोठी लाट. अमृतानुभवाच्या सत्पुरुषस्तवन नावाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये हे ईश्वर सुद्धा, हे शिव सुद्धा जे आहेत हे सुद्धा त्या गुरुरूपी ज्योतिषाला शरण जावं लागतंय त्यांना आपल्या स्वरूपाला जाण्याकरता. त्यांचं मूळ स्वरूप काय आहे ईश्वराचं? बोला. ईश्वराचं स्वरूप एवढं सांगितलं, लक्षात यायला पाहिजे. काय आहे मूळ स्वरूप? 4 प्रकार सांगितले. सांगा ना. ईश्वर चैतन्य जे झालं हे कशापासून झालं? ब्रह्मचैतन्यापासून. मग मूळ स्वरूप काय आहे त्याचं? काय बोलत नाही तुम्ही? मी कसं काय तुम्ही सांगता ना मला, म्हणजे मला समजेल. स्फोरे बोला ना. काय? ब्रह्मचैतन्य मूळ स्वरूप ब्रह्म आहे. ईश्वराचं मूळ स्वरूप काय? या वया पुलिया दशी तो शिवई मूर्त कुशे दया जोशी. ते ज्या शरीर रूपी गुरु रूपी ज्योतिषाला
आपल्या मूळ स्वरूपाला येण्याकरता शिव म्हणजेच ईश्वर सुद्धा मुहूर्त पुजतो की मी कधी त्या दशेला प्राप्त होईल. एवढं महत्व आहे श्री गुरुचे, एवढं महत्व आहे. श्री गुरु यथार्थ समजून घ्यायचे. अमृतानुभवातलं दुसरं प्रकरण इतर ठिकाणी श्री गुरु समजून सांगितले सर्व ग्रंथांमधून, ज्ञानेश्वरी भागवत अन्यही सर्व ग्रंथातून, परंतु त्याचं जी काही त्या ठिकाणी समजून सांगायची पद्धत आहे ती आमच्या अंतःकरण वृत्तीनुसार सांगितलेली आहे. आणि हा जो श्री गुरु या प्रकरणात अमृतानुभवाच्या दुसऱ्या प्रकरणात सांगितला, हा एम ए टाईपचा एमएचं शिक्षण म्हणजे मास्टरच झाला ना तो त्याच्यातला, त्या क्षेत्रातला, त्या पद्धतीतलं गुरुचं म्हणजे तत्वरूपाने सांगितलेला श्री गुरु या प्रकरणाला. बारकाई नवाचा म्हणजे लक्षात येईल आपला की ज्याच्या करता शिवही मुहूर्त पुसे दया जोशी आते, असं ब्रह्मचैतन्य आहे. तुकोबाराय त्याचं वर्णन करताना मागणी मागतात त्याच्याकडे, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. त्या ब्रह्मचैतन्याला म्हणतात तुकोबाराय, तुम्ही उपाधी, तुमच्यापासून उपाधी निर्माण होते पण तुम्ही त्या उपाधीत सापडत नाही, असे निरुपाधिक तुम्ही आहात, तुम्हाला कोणताच संसार नाही. आणि ऐसे मद करून ठेवी नारायण, समूळ वासना दुराभावी, तसंच मलाही करून ठेवा. कशी मागणी आहे? तुम्ही जसे निरुपाधिक आहात, आता सांगा उपाधी काढून टाकायचं. उपाधी म्हणजे कल्पना आहे, वास्तविकता नाही. ही काढायचं कोणाच्या हातात आहे? तुमच्या आपल्या गुरुने जरी उपदेश केला तरी तो तुम्ही ग्रहण केला नाही तर कसं काय काढू शकणार तुम्ही? कल्पनाचे देवी एक उदाहरणार्थ घटाकाश, घटामध्ये पाणी साठवायचं, त्या घटामध्ये असणारी जी आतली पोकळी आहे त्याला घटाकाश हे नाव आहे. वरचं खापर आहे त्याला आपण घट म्हणतो, पण पाणी भरताना कशात भरतो? आतल्या पोकळीमध्ये. ज्याला घटाकाश कळलं ना तो मडकं फुटलं तरी रडणार नाही, पण त्या मडक्याला त्यांनी घटाकाश समजलं ते बोंबलत बसतात. पाणी साठवतात कशात? आतल्या पोकळीत. मग घटाकाश त्याला नाव आहे, ते झालं घटाकाश. याला म्हणतात मठाकाश. मठाच्या घराच्या आतमध्ये जे आकाश आहे ती मठाकाश, आणि बाहेर जे व्यापक सर्वत्र आहे ती महदाकाश. सांगा ही तीन वेगवेगळी आकाश आहेत का? हेच कळून घ्यायचंय. एकच आहे आकाश, पण त्याला घटाकाश नाव का प्राप्त झालं? बोलत चला पटापट म्हणजे पटकन पुढे जात. उपाधी भेदामुळे घटात आलं म्हणून घटाकाश, मठात आलं म्हणून मठाकाश. नाही तर आहे काय ते मध आकाश, ते एकच आकाश आहे. मग तुम्हाला जर त्या आकाशाशी घटांनो तुम्हाला जर त्या मध आकाशाशी एकरूप व्हायचं असेल तर काय करा? घट फोडून नका टाकू. कामाचं आहे बघा घट. अरे हमारे कृष्ण को माखन का भोग लगाने के लिए काम में आएगा ना, त्याला तो भोग देणे करता माखनचा हे हा घट कामाला येणार आहे. म्हणून तो फोडून नाही टाकायचा, फक्त त्याच्याशी जी वायरिंग जोडलेली आहे तेवढी कट करायची. जे तादात्म्य धरलेले आहे ना त्याच्याशी ती फक्त तिथे सुख आहे. मग लगेच कॉन्टॅक्ट जे त्याच्याशी केलेले, करारनामा जो केलाय, वचन जे दिले त्याला की मी तुला विसरणार नाही, सोडणार नाही, देवाला म्हणतो बरं का, देवाचं नाही म्हणत मी. मग तेवढंच फक्त त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की घटातलं जे आकाश आहे त्याच्यामध्ये पाणी भरलं आणि पुन्हा काढलं आणि त्या आकाशाला जर हात लावला असा पोकळीला तर ओलं लागेल का कोरडं लागेल? आकाश. बोला बोला पटापट बोलत चला, अवघड नाही विचारलं मी, काही शास्त्रीय शब्द घेतलेला नाही. कसं लागेल? कोरडं लागेल. पाणी घालायच्या आतमध्ये अगोदर कसं होतं? पाणी भरायच्या आतमध्ये आकाश घाटातलं मडक्यातलं कसं होतं? नुसती मान नका आलो ना, बोला ना तुम्ही, चुकलं तर चुकू द्या. कसं होतं? पाणी भरायच्या आत कसं होतं? शोभाताई कोरडं होतं.
त्याच्यानंतर पाणी काढलं बाहेर आणि हात लावला कसं कोरडच, आणि पाणी असताना नाही, हे तर समजून घ्यायचंय ना, पाणी असताना सुद्धा कोरडच. हो, चिंतन हेच करायचंय, त्याचा विचार करणं याला चिंतन म्हणतात. आम्हाला एकच चिंतन माहिती, डोळे मिटायचे आणि बस. अरे हे सुद्धा चिंतन आहे. ज्या दिवशी तुम्ही प्रवचनाला चिंतन समजाल, कीर्तनाला चिंतन समजाल, चाललेले विचार तिकडे डायव्हर्ट कराल, त्याला चिंतन समजाल ना, तेव्हा तुमचं अखंड झालं. हा, अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन हे क्रियेने करता येणार नाही तुम्हाला, अखंड कधीच नाही, शक्यच नाही. पण विचाराने मात्र अखंड राहील, विवेकाने अखंड राहील. मग विवेक तयार होऊ दे ना. विवेक तयार झाला की लक्षात येईल आपल्या की पाणी असताना सुद्धा ती त्या ठिकाणी कोरडीच आहे. अगं आकाश के नाही नरिजेची कवनी ठाई. आकाश कुठं नाही, आकाश म्हणजे वर नाही बघायचं. आपल्याला सवय लागली, आकाश म्हणलं का कुठं बघायचं, वर बघायचं. कारण आमचे क्रिकेटरच सेंचुरी मारल्यानंतर वर बघतात, त्याच्यामुळे आम्हाला वळण पडलं. असं कुठं कोण बघतोय असं. आता आपल्याला एवढा अनुभव आला तरी बी त्यांनी वर पाहिलं का क्रिकेटरनी सेंचुरी झालं का आपल्यालाही सवय लागली, वरचा बघतोय. आता का अजूनही वरचाच बघतोय का, आपला नाही बघत का? जर आता पण साधा काय, आपण कशाला वर तोंड करायला पाहिजे? हा तर आकाश म्हणजे वरती निळं दिसतं असं वस्त्र आहे का? हे अजिबात नाही. विमानातून प्रवास केला असेल त्यांना कळेल कसं असतं की पहिल्यांदा हे स्थूल असते दिसायचं कमी होतं, थोडस वरती गेलं का थोडेसे ढग, नंतर पूर्णपणे सगळं ढगांनी व्यापलेलं, त्या ढगाच्या वरती विमान जातं. ढग पूर्णपणे खाली असतात, पूर्णपणे आपल्याला दिसतात, फक्त ते ढग खाली असल्याचं. आणि वरती पुढे गेल्यानंतर उंचावरती निरभ्र असा आकाश दिसत, ढग सुद्धा नाही, केवळ पोकळी पोकळी पोकळी. ती किती मोठी आहे माहितीये का? तिला अंतच नाही. जर आकाशाला अंत नाही तर आकाशाचं जे पांढरून आहे तर किती व्यापक असं. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण कोण जेते. आता तुम्हाला सांगतो दुसरं उदाहरण की हे जे आकाश आहे बाहेरचं पोकळी जी आहे, पाऊस येऊन पडून जातो, पाऊस येऊन पडून जातो. आता कोरडं आहे बाहेरचे बी आकाश, कोरडं आहे. आणि पाऊस आल्यानंतर पाऊस पडून गेला तरी कोरडंच आहे. पाऊस पडत असताना सुद्धा कोरडं आहे. तर हा, पाऊस पडत असताना कोरडंच आहे. ओले झालं असतं तर नंतर ओलं लागायला पाहिजे ना. आधी ओलं असं तरच नंतरही ओलं लागायला पाहिजे ना. आधी जर ओलं नाही झालेलं म्हणून तुमच्या हाताला कोरडं लागतंय पाऊस पडून गेल्यावर. थोडा तर्क करा, तर्क केल्यावर लक्षात येईल. आधी जर ओलं झालं असतं तर मग पाऊस पडून गेल्यावर कोरडं नसतं लागलं, ओलंच लागलं असतं. काय मोठा अवघड आहे हो. आणि घाटातलं आकाश मग आता सांगा बरं, पाणी असताना सुद्धा ओलं का कोरडं? आता तरी बोला, कोरडंच. सोपं आहे. थोडा वेळ गवायला बुद्धीला पटवून घ्या ना, नंतर ते विस्ताराने पुढे पटवून गेलं का निश्चित भावना कोरडंच. आता थोडं डळमळीत असं थोडं पटायला हे जाईल. तर्कानेच मी पटवून दिलं ना तुम्हाला, तर्कानेच पटवून दिलेले. तुमच्या बुद्धीने ते स्वीकारलं की तुम्हाला पटलं पाहिजे. काही तर प्रश्न असेल तर विचारत जा काही बी, पण आता नाही, नंतर. काही प्रश्न असेल विचारायचा. ते ताईंनी जसा विचारला होता राधाबद्दल प्रश्न विचारला होता. काय प्रश्न विचारला होता? राधेचं लग्न झालं होतं की मी म्हणलं हो. मग राधा कृष्णाची कोण, त्याच्यावर आमचं चिंतन झालं काल रात्री. राहिली की शंका काही राहिली का? खंडेत आहे अजून नाही. ती तुमच्यावरच अवलंबून आहे. ती शंका ठेवायची का काढून टाकायची. कितीही कालपर्यंत सांगणारा सांगत राहिला तरी ती मिटवायचं कोणाच्या हातात आहे? कोणाच्या हातात? माझून तुमचं भांडण झालं रात्री, यांना खरंच वाटलं, पण वाटलं का खरं का वाटलं ना, पण ते मिटवलं का नाही? आपलं मिटवलं की नाही आम्ही?
तसं ही तुम्हीच तुमची शंका तुम्हीच मिटवून घ्यायची. राधा ही चित शक्ती आहे, सीता ही चित शक्ती, भक्ती म्हणा. चित शक्ती नाही कळत तर भक्ती म्हणा. बाई वेळा होता काय राम? हा शक्ती आहे ती. तुमची शक्ती तुमच्यापासून जशी वेगळी नाही, तिची शक्ती आहे. तसं राधा आहे. राधेचा विवाह त्या ठिकाणी अनयशी झाला, परंतु त्याच्या अगोदर किशोरी अवस्थेत असताना भांडीर वन नावाचं वन आहे वृंदावनमध्ये, यमुनेच्या तटावरती. तिथे राधेचं मंदिर आहे. ब्रह्मदेवाने तिथे येऊन कृष्णाचा आणि राधेचा विवाह करून दिला. कर्माने प्रत्येकाला देह धारण करावा लागतो. कर्माने तिचा पती अनय असेल, पण मूल स्वरूपाचा विचार जर केला तर ईश्वर चैतन्य हे जसं मूलतः ब्रह्म चैतन्य आहे, तशी राधा ही मूळ स्वरूपानं कोण आहे? कृष्णच आहे. श्याम राधे कोई न कहता, सब कहते राधे. जन्म जन्म के बाद जगा दे एक राधा के बिना शादा, राधा के बिना शादा, सब कहते
संपूर्ण श्रीमद भागवतामध्ये राधेचं नावाचा उच्चार नाही. का माहिती का? आठवलं म्हणून सांगतो. राधा कोण आहे हा प्रश्न येईल आपला. राधेचं नाव नाही आहे श्रीमद भागवतामध्ये. त्याच्यावरून मी मागे वाद तयार झाला होता वृंदावनातल्या साधू लोकांमध्ये. एकाने सांगितलं आहे म्हणजे आराधयते असा श्लोक आहे. ठीक आहे म्हणे. अरे पण आराधयते ती अशी निर्देशक राधेकडेच निर्देश केलेला आहे, पण डायरेक्ट राधा असं नाव नाही. कृष्णाची आराधना करणारी आराधयते ती राधा म्हणजे कोण? एक आहे का राधा? या सगळ्या राधाचे आणि जेवढे जेवढे आहेत ते सगळे त्याचे भक्त राधा आहेत. कोण राधा आहे कळ? राधा एक व्यक्ती नाही, राधा एक स्त्री नाही. जेवढे जेवढे भगवंताची भक्ती करतात ते काय आहे? राधा. आपण व्यवहारामध्ये श्याम राधे म्हणतो का राधे श्याम म्हणतो? राम सीता म्हणतो की सीताराम म्हणतो? बघा म्हणजे एवढे ते त्यांच्याशी एकमेकाशी एकरूप झालेले आहे. राधा आणि कृष्ण त्या प्रसंगामध्ये येतं. रासपेढीच्या याच्यामध्ये येतं की एक वेळेला कृष्ण राधेचं चिंतन करता करता राधाच झाली. आता गवळणींना प्रश्न पडला. तसा तर रामायणातलाही तसा प्रसंग आहे की सीता मैया ही प्रभू रामचंद्रांचं सतत चिंतन करायची. तर एका साधकाला प्रश्न असा आपल्याला पडायला पाहिजे की राधे आपलं सीतेने रामाचं चिंतन केल्यानंतर तिची प्रकृतीमध्ये परिवर्तन होऊन ती रामस्वरूप जर झाली तर सीता कुठून आणायची? अरे काही नाही, तो राम सुद्धा सीतेच चिंतन करतोय. सीता जर राम झाली तर राम सीता बनतोय. ते दोन वेगळे नाहीतच. कृष्ण जर राधा बनतो तर त्या ठिकाणी राधा कृष्ण बनेल. देव आणि भक्त दोन वेगळे आहेत का? नाही. पुन्हा त्याच्यामध्ये अजून थोडस चिंतन. तुमच्या वृत्तीमधला एक भाव भक्त रूपानं वृत्तीमध्ये प्रगट होणं, त्यावेळेला तुम्ही भक्त आहात. तुमच्या वृत्तीमध्ये ब्रह्मभाव प्रगट होणं, अहम ब्रह्मास्मी, तुम्ही ब्रह्म आहात, तुम्ही देव आहात. उदाहरण सांगतो. एक शिक्षिका शाळेमध्ये आपल्या वर्गामध्ये मुलांना शिकवताना तिचाही मुलगा तिच्या वर्गामध्ये आहे आणि मुलाचं काहीतरी चुकलं म्हणून असं फटकावलं ना मुलाला, बघा. एक तासाने शाळा सुटली आणि बाहेर आल्यानंतर त्याच मुलाच्या गळ्यामध्ये पडून रडायला लागली. रडायला लागली ती कोण? बोला. आई. आणि मारलं त्या पोराला त्या वेळेला कोण? या दोन आहेत का? एकच आहे. प्रकृती एकच आहे ना, आकार प्रकृती एकच आहे ना. मग तिच्या वृत्तीमध्ये त्या वेळेला कोणता भाव होता? त्याला शिक्षिका नाव आहे. तिच्या वृत्तीमध्ये त्या वेळेला कोणता भाव होता? त्याला आई हे नाव आहे. तुमच्या वृत्तीमध्ये ज्या वेळेला भक्ताचा भाव असतो त्यावेळेला तुम्ही भक्त आहे. तुमच्या वृत्तीमध्ये ब्रह्मास्मी असतं त्यावेळेला तुम्ही देव आहे, तुम्ही ब्रह्म आहे. तुम्हीच राधा, तुम्हीच कृष्ण, दोन नाहीतच. जर देव आणि भक्त तुझा नाही विचारा तसं राधाच कृष्ण आणि कृष्णच राधा असं आहे. आपला मुद्दा चालला होता की कुटस्थ चैतन्य आपल्या या देहामध्ये आहे, तसं ते कुटस्थ रूप धारण करून उत्तरेच्या गर्भावरती टाकलेलं ब्रह्मास्त्र अश्वत्थाम्यानं त्याला मृतप्राय झाला होता तो गर्भ. पण भगवान परमात्म्यानं, कृष्ण परमात्म्यानं त्या ब्रह्मास्त्राचं तेज सुद्धा आकर्षित करून घेतलं. अधिक मृतप्राय झालेल्या त्या मुलाला सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जीवत्व स्थापित केलं. कालांतरानं उत्तरेचे दिवस भरल्यानंतर हा मुलगा त्याचा जन्म झाला. पांडवांनी त्याचं नाव त्या ठिकाणी विष्णुरात असं ठेवलं. काय नाव ठेवलं? विष्णुरात. पण तो जन्माला आल्यानंतर थोडस कळायला लागल्यानंतर प्रत्येक जण जे कोणी यायचं भेटायला त्यांच्याकडं असं कुतूहल नजरेने पाहायचा की त्याला स्मृती होती आपल्या गर्भातल्या प्रसंगाची की मी
माझा देह विकळ झाला, माझा देह पडला, पण कुणीतरी अंगठ्या एवढं रूप शंखचक्रा गदा पद्मधारी तिथे येऊन त्यांनी माझं त्या संकटातून निवारण केलं. तो पुरुष बाहेर कुठे दिसतोय का म्हणून ते प्रत्येकाकडे पाहायचं, म्हणून त्याचं नाव परीक्षित पडलं. नाही तर त्याचं नाव विष्णुरात आहे, विष्णू भक्तीमध्ये रत असणारा, म्हणून पांडवांनी त्याचं नाव काय ठेवलं होतं, विष्णुरात. परंतु त्याच्या ह्या वृत्तीमुळं कृतीमुळं त्याचं नाव काय पडलं, परीक्षित पडलं. चंद्राच्या कलेप्रमाणे परीक्षित मोठा होत गेला. पुढे आपलं आयुष्य संपुष्टात आलं, आपलं अवतार कार्य संपलं की संत देव हे थांबत नाही. आपल्याला अख्खी दुनिया घरातले कटाळले तरी आपण जायला मागत नाही. वयाच्या 16व्या वर्षी समाधी घ्यायला निघावं. तिन्ही भावंडांनी विनंती केली म्हणून 2-2 वर्ष त्यांच्याकरता थांबले, पण 22व्या वर्षी मात्र नाही थांबले. वयाच्या 42व्या वर्षी, ही जाण्याची वय नाही, 42व्या वर्षी जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले. वयाच्या 32व्या वर्षी आद्य शंकराचार्यांनी समाधी घेतली. वयाच्या 32व्या वर्षी विवेकानंदांनी त्या ठिकाणी आपला देह ठेवला. देहाशी यांना काय म्हणजे तादात्म्यच नाही, त्यामुळं आपली कंडिशन अशी होते तरी मरावं वाटत नाही किंवा जावं वाटत नाही आपल्याला. मज नाही हात पाय डोळा पडली झापड, कर्म हे बधीर झाले वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले लाळ आणि शेपूड, श्वान परिगती झाली अवघे करती हाड हाड. एवढी कंडिशन बिकट होऊन मी जावं वाटत नाही. आणि त्यांना काही नाही, त्यांना माहितीये गेल्यानंतर परत आपण लगेच येणार आहे, नवीन कपडे घालून येणार. जुन्या कपड्यांचा कसा हिट येतो, नवीन कपड्यांचं किती लगेच. मग नवीन कपडे घालताना आपल्याला आनंद होतो का दुःख होतो, नवीन देह धारण करताना सुख व्हावं का दुःख व्हावं, जुनी कपडे टाकताना रडायला यावं का, रडतात परत नाही म्हणतात. सांगा ना, जुनी कपडे टाकून देऊन जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराती स्वीकारीजे चैतन्य नाथी. ज्यांना आपला सत्कर्मावर भरोसा आहे, मी चुकीचं वागलेलो नाही, मला पुढचा नरदेहच मिळणार आहे, नरजन्मच, भक्ती करतात अशा पद्धतीचं कर्म मी केलेलं आहे. तर मी ह्या आता हा जो थोडे थोडे आजार जाणायला लागले, थोडे थोडे काही, तर हा लवकर पडावा असंच म्हणणार मी. माझी जर आसक्ती नसेल, कुटुंबाबद्दल ममत्व नसेल, संसारातल्या गोष्टींबद्दल, देहाबद्दल, तर मी म्हणेल तेव्हा लवकर केलेलं बरं. दुसरं लगेच मिळणार आहे ना, नवा कोरा करकरीत मिळणार आहे कपडा. एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा.
झटके ये तमस्सुम ये कैसे जवानी चार की गिरदगानी चार की है गिरदगानी चार की है गिरदगानी ये जिया शाम देख लेना ये जिया शाम देख लेना चढ़ते सूरज को ढलना पड़ेगा चढ़ते सूरज को ढलना पड़ेगा जिंदगी में जाने का इतना ही बदलना पड़ेगा और जब दिल का आवाज देगी और जब दिल का आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा जिंदगी एक किराया का घर है, एक न एक दिन निकलना पड़ेगा। जय हो मौत जब आवाज देगी तुझको, घर से बाहर निकलना पड़ेगा। भाड्याचं घर आहे, जिंदगी म्हणजे भाड्याचं घर आहे. करार संपला, निघावं लागलं. वरून गेले पकडांनी भृशुंडी सारखे 14 चौकड्या लंकापती तोय भेंड्या खात्रीत गेला. तुमचं आपलं काय? जावंच लागणार आहे प्रत्येकाला, जावं. कारण शरीराचं स्वरूपच असे. हे उपजे आणि नासे नाशिले पुनर्बिनिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. पण त्याच्यात पुन्हा एक गोष्ट चांगली आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. ते तत्वज्ञ संत स्वीकारती, ती घ्यायची, ती स्वीकारायचे. देव मिथ्या आहे. अजून एक पद एका ठिकाणी असा आहे, हे मन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. हे मनरूपी प्रवासा, तुला ह्या झोपडीमधून बाहेर निघावं लागेल. ही काया रूपी कुटी तुला खाली करावी लागेल. हा म्हणतात, हे मन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. जिस दिन तुझे घर का मालिक निकाले, तेव्हा या घरातला मालक तुला बाहेर काढील घराच्या. इसका किराया भी भरना पड़ेगा, काया कुटी खाली करना
पड़ेगा, आएगी नोटिस जमानत न होगी. नोटीस येणं म्हणजे माहिती का, कानाजवळ केस पिकलं तर नोटीस आला तुमचा आता खाली करा. पण अख्खे पिकले तरी काळ करून जगा ते. नोटीसची काही हेच घेत नाही बा. कमीत कमी ठीक आहे काळे करून जग, पण डोक्यात तर ठेव आता आपलं झालं संपलं. पूर्वीचे राजे होते ना, एक प्रमाण आहे तुकोबाराचं, जरा कर्ममुनी सांगो आली गोष्टी, मृत्यूची ये भेटी जवळ आली. कानाजवळ एक जरी केस पिकला तरी लगेच युवराज म्हणून जो असेल त्याला राज्यावर बसवायचं, भगवत चिंतन करण्याकरता अरण्यामध्ये निघून जायचं. मोठमोठे चक्रवर्ती सम्राट 50 एकर गप, 50 एकर गप. राजे चक्रवर्ती सम्राट या इकडे या पुढे, त्यांना येऊ दे जागा दे. हरगुडी तयार या. बस अगोदर आलेल्यांचं कोणी स्वागत करत नाही, पण नंतर आलेल्यांचं करावं लागतं. या आएगी जमानत, आएगी नोटिस जमानत न होगी. नोटीस आली नाही यमराजाची की तर जामीन सुद्धा कोणी होणार नाही. सोडविना बंधू पाठची बहीण एकही जामीन नाही होत. करुणा अनुभवलेली माणसे त्यांना एवढं सांगायला नाही लागावं. ज्यांनी करुणा नाही अनुभवला त्याला सांगावं लागेल एवढं. पण करुणा अनुभवले तर परत निगरगट्ट झाले. तुम्ही नाही, तुम्ही सावध, पण तरी निगरगट्ट झाले. बिनलाजासारखे पुन्हा जसं जगायचं टोप्या घालायचं आणि फसवायचं तसंच चालू झाले. काय येऊन ताडण करते, साधा साधी गोष्ट नाही. पाडीती तोडीती छोडीती यमाचे किंकर बहुसा. कल्पना करा निदान कमीत कमी पुढची तरी काय एवढ्या भोगाय साधन नाही. यम यातना सोप्या नाही का. पूर्वी ते फोटो असायचे प्रत्येकाच्या घरात असायचे. ते यमाचे कोणतं कर्म का केलं, वाईट कर्म केलं का, कोणती शिक्षा, ते आता गायबच झाले. बरं होतं जरा भीती म्हणून, दिसतीच नाही कोणा. मी शोधतोय पण मला मिळत नाही. कोणाला मिळाला तर मला एक तेवढी कॉपी द्या बरं का, मला पाहिजे ती. कुठे मिळाला कोणाच्या लक्षात आलं होत्या ना. जुने फोटो होते ते छोटे छोटे असे. कोणतं कर्म केल्यावर जमपुरीमध्ये काय शिक्षा मिळते. जवळ असेल म्हणजे जरा शोधून वागल माणूस, दुसरं काय घाबरून तरी निघा. चला. आएगी नोटिस जमानत न होगी, पल्ले में तेरे अमानत न होगी. जामीनदार तर कोणी होणारच नाही, पण त्याला जामीनदार केलं बी काही भरावं लागतं ना रक्कम, ती सुद्धा तुझ्या जवळ नसेल. कारण इथले पैसे वर चालत नाही. अमेरिकेत नाही चालते तर वर कशी चालते. एक सुंदर असं त्या ठिकाणी पद हे म्हणत असताना माझ्या लक्षात आलं. आपल्या समोर ठेवतो पहा जरा स्वर आपल्याला वर्णे एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. जरदारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. काय उपमा दिली या शरीराला. याच्यामध्ये एखादा आडवा धागा काहीतरी ते सुखाचा एखादा धागा असेल आणि बाकी 100 धागे विणताना दुःखाचे, आणि एका सुखाच्या धाग्याने ते एकत्रित विणले. पांघरशी जरी असला कपडा, येशी उघडा जाशी उघडा. कपड्यासाठी करसी नाटक 3 प्रहराचे. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. एवढेसे शरीरा करता तो जो कपडा लागणार आहे, अन्न वस्त्र निवारा असं कितीसा लागणार आहे. पण त्याच्याकरता कशाला नाटक करतो म्हणते. काय म्हणताय. पांघरशीर जरी असला कपडा, येशी उघडा जाशी उघडा.
कपड्यासाठी करसी नाटक तीन प्रहराचे एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. तीन अंकी नाटक बालपण तरुणपण आणि वृद्धपण अशी उपमा दिलेली. त्याच्या पुढे म्हणतात मोठी अंगडी बालपणीची रंगीत वसने तारुण्याची. लहानपणामधली त्या कपड्यांना मुकी आंगडी म्हणले. आंगड्यांना मुकी म्हणजे बोलता येत नाही ना लहानपणी. लहान मुलांना बोलता येत नाही त्यांना मुक्याची उपमा दिली. तरुणपणातल्या कपड्यांना त्या ठिकाणी त्या कपड्यांना तारुण्याची उपमा दिली. रंगीत संगीत असतात ना तारुण्यामध्ये. रंगीत वसने तारुण्याची. आणि शेवटचं वस्त्र वृद्धापकाळातलं. जीर्णशाल बघा पुरे शेवटी लेणे वार्धक्याचे एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. या वस्त्राते विणतो कोण. या वस्त्राला विणणारा कोण आहे. एक सारखी नसती दोन. काय काय कसं केवढी मोठी अचाटकारणी ईश्वराची तरी देव कुठे म्हणतात. याच्यात तरी जरा ओळखता येतात आपली इंडियन भारतीय. पण ते नेपाळी 50 जर मला आणि एखाद्याने पाकिट मारलेलं असं तर कोणी मारलं सांगताच येणार. एवढी सारखी तरी फरक आहे त्यांच्यात बरं का. त्यांचा व्यवहार कसा चालत असणार आपल्याला सारखे दिसतात पण तरी फरक आहे त्यांच्यामध्ये. त्याशिवाय व्यवहार चालत असेल का. नेपाळ मधला व्यवहार कसा चालत असेल कोरिया मधला ते सगळीच दिसतात सारखीच दिसतात ना आपल्याला. जाऊ द्या ज्या वेळेला मोठा व्यवहार असतो खरेदीचा इथं तुम्हाला अंगठी बहादर म्हणून अडाणी माणसाला हिनवलं जातं. पण खरेदीचे व्यवहार करताना अंगठाच लागतोय का नद्या नुसत्या सहीवर नाही चालत. थंब लागतो. आणि हा जो अंगठा आहे याच्यावरच्या ज्या माझ्या रेषा आहे त्रिभुवनामध्ये कोणाच्या सारख्या नाही. की काही सामान्य गोष्ट आहे का. देव आहे का नाही. खाचड झाली का डोळ्याची. देव आहे का नाही विचारायला विचार नाही डोक्यामध्ये. म्हणून देव नाहीच म्हणतात. माझ्या जशी इतिहास अंगठ्याच्या जे काही हे शिक्का जसा पडल ना तशी दुसऱ्या कोणाच्याच नाही. अगोदरचे येऊन गेले ना मेले ना जे या भूतलावरून त्यांच्या सुद्धा नाही. नाही तर जुना कागद एखादा सापडून आणि तसंच जर असेल तर व्यवहार सगळे पलटी होतील. ही साधी गोष्ट आहे का. ईश्वराची आदर केलेला आहे. त्या वस्त्राते विणतो कोण एक सारखी नसती दोन. पुन्हा न दिसले त्रिखंडात त्या हात विण कर्याचे एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. कोणाला त्या विणकऱ्याचे हात दिसले का. ज्यांनी हे वस्त्र विणलं आता सांगितलेलं शरीर रूपी त्या विणकऱ्याचे हात दिसले कोणाला. तो दिसला कोणाला अनुभवता येतो पण दिसत नाही. घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विनाते कोणागळे जीवनाचा पडती दोन्ही गुणांची गंगा. तू मेरा दुःखान विठ्ठला
मातीला आकार विठ्ठला घटा घटाचे एकासारखा दुसरा घट नाही. घट म्हणजे शरीर आहे का एकासारखे. घटा घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना ते कोणा न कळे. पुनामुखी अंगार विठ्ठला तू वेळा कुंभार. असा राजा परीक्षिती चंद्रेच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागला, मोठा झाला. जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी मृत्यूच्या भेटी जवळ आली हे लक्षात घेऊन कृष्ण भगवंतानं आपला अवतार समाप्त केलेला आहे हे लक्षात घेऊन पांडवाने आपलं स्वर्गारोहण करण्याचं ठरवलं. बद्री केदारच्या पुढे माना गाव लागतं, तिथून पुढे वरती गेल्यानंतर स्वर्गारोहिणी पंथ लागतो. आजही तुम्ही युट्यूबवर त्याचे जर फोटो पाहिले तर तलवारीच्या धारेसारखीच फक्त वाट आहे आणि त्यातून पुढे जायचंय. खरोखर स्वर्गच भूतलावर अवतरलेला तो स्वर्ग इथेच स्वर्ग आणि इथेच नरक आहे तसं पाहिलं तर. तिथून ते स्वर्गारोहणाला जात असताना राजा परीक्षिती आणि त्या ठिकाणी राज्यावरती स्थापन केलं, त्याला राजा बनवलं आणि पांडवांनी आपलं स्वर्गागमन केलं. हे राज्य करत असताना द्वापार युग संपत येण्याचा काळ होता आणि त्या ठिकाणी कलियुगाचा उदयकाळ होता. आणि त्या उदय काळाची आधीच त्या ठिकाणी झलक लागलेली होती पांडवांना. स्वर्गारोहणाला जाण्याचा निर्णय त्यांनी त्याच वेळेला घेतला, कारण राज्यामध्ये एक अशी घटना घडलेली होती. एका ब्राह्मणानं आपली शेती एकाला खंडाणी करायला दिली होती एका शेतकऱ्याला, आणि ती शेती करताना एक धनाचा मोहरा स्वर्गाच्या मुद्रांचा हंडा सापडला. तर त्यावेळेतले लोक एवढे प्रामाणिक होते की त्याने तो त्या ब्राह्मणाला नेऊन दिला. तो हे तुमचं धन आहे, माझं नाही, मला फक्त शेती करायला दिलेली आहे, त्याच्यातलं जे पीक आहे त्याच्यामध्ये मला तुमचा वाटा मिळणार हक्काने तुम्ही देताय. हे धन माझं नाहीये, जमीन तुमची, धन तुमचं. तोही प्रामाणिक होता ब्राह्मण. त्यांनी सांगितलं ही जमीन तुला दिली, त्यात जे जे काही असेल ते तुझं, माझं नाही. एवढी प्रामाणिक लोक होती. द्वापार युगाचा अंतिम काळ आहे, कलियुगाला सुरुवात व्हायच्या अगोदर म्हणले आपण राजाकडे जाऊन राजालाच देऊन टाकू ना, घेणदेणच नाही. युधिष्ठिराकडे गेले धर्मराजाकडं, तर म्हणला मी नाही घेणार, तुमच्याकडून आम्ही कराच्या टॅक्सच्या रूपाने पैसे घेतो, आमचा तुमच्या धनावर काही अधिकार नाही, टॅक्स रूपाने घेतोच आम्ही. राजा धर्म होता, तो कसा स्वीकारेल. आता हा सोडवायचा पेच कसा. कृष्ण भगवंत त्या राजसभेत बसलेले असताना म्हटले हा एवढा तुम्ही सोडवावा लागेल प्रश्न, मला मिटणारा प्रश्न नाही. तेव्हा कृष्णाने सांगितलं माझ्याबरोबर चला, आणि अरण्यामध्ये त्यांना घेऊन गेले. आणि गेल्यानंतर एका उंच अशा झाडाच्या झाडाला एक काळा कभिन्न पुरुष बांधलेला होता, बलदंड अशा प्रकारचा होता, नग्न होता. एक हात शिश्नावरती आणि एक जिभेवरती अशा पद्धतीनं करकचून बांधलेला होता, आणि त्याच्या रक्ताचे थेंब पडत होते असा बांधला होता. आणि त्याची स्थिती पाहून करुणामय हृदय असणाऱ्या धर्मराजाला वाईट वाटलं. कृष्णा, अरे थोडस त्याला ढिल्ल तरी कर रे. कोण आहे हा? म्हणे कली आहे, त्याचं युग आता येणार आहे, पण ढिल्ल सोडल्यावर जमणार नाही. नाही, माझा एक जरा त्याच्या वेदना मला पाहत नाही. थोडस ढिल्ल केलं, फक्त रश्शी दिल्ली गेल्याबरोबर तिथेच म्हणायला लागले की ब्राह्मण म्हणायला लागला माझ्या जमिनीत सापडलेलं तर नाही, मला पाहिजे. जो शेतकरी होता तो म्हणला नाही, शेती मला दिलेली आहे ना, त्याच्यात जे असं ते माझं आहे. युधिष्ठिरावर परिणाम झाला त्यांचं सोडा. तो म्हणला मी राजा आहे, कोणाला द्यायचं माझ्या मनावर आहे. तेव्हा कृष्णाने सांगितलं हा परिणाम हा कली आहे, आणि ह्याचं योग त्याला थोडस ढिल्ल केलं तर एवढा फरक झालाय. आता कलियुगाचा पहिला चरण चालू आहे. काय काय चाललंय कलियुगामध्ये आपण पाहतोय. तरी पहिलं चरण पूर्ण झालं नाही. 5,500 वर्ष कलियुगातली झाली, 4,32,000 वर्ष कलियुगाचं आयुष्य. किती सांगितलंय शास्त्रात? कल्पना करा त्यावेळची कंडिशन काय असेल. 5.5 फक्त झाले, 5,500 वर्ष, 4,32,000. त्याचं भविष्य संतांनी सांगितलेलं तुम्हाला सांगतो. नाथ महाराजांनी कलियुगाचं महात्म्य सांगताना सांगितलंय 5 वर्षाची नार भतार मागेल, 6 वर्षाची नार गर्भीन राहील, जगता वेदाला
दादा वारा झुंजाट सुटेला म्हणजे जे आता सुनामी चालल्या मध्ये सुनामीनं जपानमध्ये मागच्या हप्त्यामध्ये काय हाकार रशियामध्ये माजवला 8.8 स्केलचा भूकंपाचा धक्का बिल्डिंगी पडल्या काय त्या माणसांची कंडिशन झाली ते जीवन सगळं किती विस्कळीत झालं असा मधून मधून भगवंत धक्का देतो लोकांना लोक ध्यानावर नाही राहिलं अतिवृष्टी अनावृष्टी हे सगळं हे भविष्य त्या ठिकाणी पुढे असं सांगितलं की हरभऱ्याचं झाड जेवढं आहे त्या हरभऱ्याच्या झाडाखाली नाथ महाराज म्हणतात 1,00,000 माणसं बसतील एवढी त्यांची उंची कमी झालेली असेल 1,00,000 हरभऱ्याच्या झाडाखाली केवढं असं माणूस ते बघा रामचंद्र कहे गए असे म्हणाले हे जिरे रामचंद्र कहते सिया से रामचंद्र कहते सिया से ऐसा चलिए
ऐसा कल जुग आएगा हंसदाना चुएगा और कौवा मोती खाएगा। हे कलियुगाचं भविष्य सांगायला आपल्याला वेळ नाही, आपली वेळ होत आली। ही साधू संतांनी या ठिकाणी मांडलेलं आहे। पण हे एवढं वाईट जरी युग असलं तरी ह्या युगाचं एक चांगलं वैशिष्ट्य मी सांगितलंय। कृतयुगी शमगमादि साधन, त्रेतायुगी आगमोक्त पूजन, द्वापारी विधी विधान विधियुक्त, या परी त्रियुगी जना परम संकट साधना, करिता ही परिमना अनुमात्र दाना उपरमु नव्हे, ती अवधीच साधने कलिने लाजविनी कीर्तने, एत गाता नाचता पणी वश करणे परमात्मा। अगोदरच्या युगामध्ये समाधिक साधना तपश्चर्या करावी लागायची भगवंताच्या प्राप्तीकरता। ही जरी वाईट युग आहे, पापात्मक युग आहे, पण इथे परमात्म्याची प्राप्ती ताबडतोब आहे, हे चांगलं लक्षण आहे या युगाचं। एका बैलाच्या आणि गाईच्या रूपामध्ये पृथ्वी आली, बैलाच्या रूपामध्ये धर्म आलेला आहे। आणि तप, पवित्रता, दया, धर्म ही त्या धर्माचे जे चार पाय आहेत त्याचं फक्त एक सत्य, हा एकच पायावर आता कलियुगामध्ये थोडंसं सत्य राहिले, बाकीचे तीन पाय राहिलेलेच नाहीत। आणि तो शूद्र कली एका शूद्राच्या रूपाने त्या धर्मारूपी बैलाला मारहाण करत होता। हे पाहिल्यानंतर राजा परीक्षितीने ते पाहिलं दृश्य आणि सांगितलं, जरी कृष्ण भगवंत या भूतलावरून निघून गेलेले असले तरी अजूनही आमच्यासारखे राजर्षी या ठिकाणी आहेत। माझ्या उपस्थितीमध्ये सगळा असा अन्याय अत्याचार मी होऊ देणार नाही, म्हणून आपलं त्या ठिकाणी तलवार उपसली त्या शूद्राला, कलीला मारण्याकरता। त्यांनी त्यांचे पाय धरले, कोणाची? कलीने त्यांचे पाय धरले। शरणागत वत्सल अशा प्रकारचा हा भक्त परीक्षिती राजा। क्षमा शस्त्रतया नराच्या हाती, काळतया प्रती काय करी। क्षमारूपी शस्त्र ज्याच्या हातामध्ये आहे त्याला काळ सुद्धा काही करू शकत नाही। एक 56 रायफल घेऊन एखादा तुमच्या जवळ आला आणि तुम्ही त्याचे पाय धरले तर तुम्हाला तो मारू शकत नाही, माफ करा म्हणल्यानंतर नाहीच मारू शकणार, ध्यानात ठेवा। त्या पद्धतीने पाय धरल्यानंतर शरणागत वत्सल असणाऱ्या त्याला सांगितलं, माझ्या राज्यामध्ये अजिबात थांबू नको, इथून ताबडतोब निघून जा। तो म्हणला, मग मी थांबणार कुठे? मला कमीत कमी राहण्यासाठी काही 4 ठिकाणं 2-4 ठिकाणं तरी ठीक आहे। जिथं द्यूत खेळला जात असेल म्हणजे जुगार खेळला जात असेल, आता तर जुगार खेळायला जुगारांच्या अड्ड्यावर जाण्याची गरज नाही, मोबाईल मध्ये विद्यमान आहे। हरले जिंकण्याच्या आशेने खेळत राहतात, लाखो रुपयाचा चुराडा झाला का औषध घेऊन जाग्यावर मरतात, घरातल्यांनाही कळत नाही। लय आवडे तिकडे चालले हे साधन तुम्हाला घेऊन, सगळं जुगार पहिले जुगाराचे अड्डे होते, आता ते तुमच्या हातातच आले म्हणल्यानंतर काय त्याच्यावर लागतात रमी बिमी वगैरे, पैशावर खेळतात आणि हरले का गोळा घेतात, औषध विषण मरतात, कोणचं काय जातं त्याच्यामध्ये। मग त्या ठिकाणी जिथं द्यूत म्हणजे जुगार खेळला जात असेल, तिथं मांस कत्तल केली जात असेल, ती तुला ठिकाण दिलं। अजून
जिथं व्यभिचार घडत असत त्या ठिकाणी तुला मी ठिकाण राहायला दिलं. आणि तरी हव्यासानं त्यांनी मागितलं अजून एक ठिकाण मला द्या. जा म्हणले. आता जे 1,00,000 तोळ्यावर चाललंय 90-95 पर्यंत गेलेलं ते सोनं एक राहण्याकरता कलीला दिलेली जागा. असो आपली वेळ 15 मिनिटं उलटी जास्त झाली तर आज थोडासा आपला वेळ घेतला तर आपण याच ठिकाणी थांबूया. उद्या राजा परीक्षितीची कथा आणि तिथून पुढे आपण सुरुवात करूया कथेला. आज याच ठिकाणी वाणीला विराम देऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. वृंदावन बिहारी की रानी की जय. भागवत भगवान की जय. जय जय राम.